हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट आणि NTUTC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQज सिरीजमध्ये आपण कव्हर करत आहोत प्रॅक्टिस MCQज ऑन हायर एज्युकेशन सिस्टीम. फ्रेंड, या संदर्भात याआधी या टॉपिकवर आपण 3 लेसन MCQचे प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेसन पाहिले नसतील त्यांनी आधी ते कव्हर करा, त्यानंतर आजचे लेसन कव्हर करा. फ्रेंड, आज देखील हायर एज्युकेशन सिस्टीम या संदर्भात खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर आजचे लेसन सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असताल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेट्ससाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा एक आपली टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. फ्रेंड, मागील लेसनला कंटिन्यू करत आज आपण काही उर्वरित क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. ठीक आहे, याआधी टोटल मी 3 लेसन प्रोव्हाइड केलेले आहेत, तुम्ही ते कव्हर करा. त्यामध्ये आपण टोटल 45 क्वेश्चन डिस्कशन केलेले आहेत. आज आपण 46 पासून पुढे क्वेश्चन पाहणार आहोत. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन म्हणजे 46 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते आपण समजून घेऊया. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ प्रोफेशनल एज्युकेशन? प्रोफेशनल एज्युकेशनचं मेन पर्पज काय असतं हे तुम्हाला विचारलंय. ऑप्शन फर्स्ट आहे एंटरटेनमेंट. कुठल्याच एज्युकेशनचं पर्पज एंटरटेनमेंट नसतं, सोडून द्या, आउट ऑफ कंटेक्स्ट आहे. सेकंड, जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग हे असू शकतं, होल्ड करूया. ऑप्शन नंबर थर्ड, स्पोर्ट डेव्हलपमेंट. प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये स्पोर्ट डेव्हलपमेंट फक्त हेच असेल का? नाही, सोडून द्या. नंतर लेशर ॲक्टिव्हिटीज म्हणजे रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी करायचं, अशा ॲक्टिव्हिटी असं पण नसतं. बेसिक आहे ना, हा आउट ऑफ कंटेक्स्ट आहे, हा आउट ऑफ कंटेक्स्ट आहे. ह्या दोघांपैकी कन्फ्युजन व्हायचं पण कारण नाही आहे. ऑप्शन बीस या ठिकाणी मोस्ट अप्रोप्रिएट आहे, जॉब ओरिएंटेड. प्रोफेशनल एज्युकेशन म्हणलं तर त्या ठिकाणी जॉब ओरिएंटेड असतं. म्हणजेच काय, एखादं एज्युकेशन आपण ज्यावेळेस प्रोफेशनल एज्युकेशन म्हणून घेतो तर त्यावेळेस पर्टिक्युलर जॉबच्या ओरिएंटेड एज्युकेशन ते असतं. जसं की फॉर एक्झाम्पल हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन तुम्ही हॉटेलमध्ये जॉब करणार आहात, बरोबर. तुम्ही फॉर एक्झाम्पल MBA केलं, BBA केलं तर बिझनेसलाच मॅनेज करण्यासाठी तुम्ही एज्युकेशन घेत आहात, म्हणजे तुम्ही बिझनेसच मॅनेज करणार आहात. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, प्रोफेशनल एज्युकेशनचा काहीतरी एक एम असतो आणि त्या एमच्या बेसवर आपण ते एज्युकेशन देत असतो. जसं की जॉब ओरिएंटेड ते एज्युकेशन असतं. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जॉब भेटावा त्या अनुषंगाने ते दिलं जातं. ऑप्शन बी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. विच स्किल इज मोस्ट इम्पॉर्टंट इन स्किल बेस्ड एज्युकेशन? म्हणजे स्किल बेस्ड एज्युकेशन जे आहे त्या ठिकाणी कुठलं स्किल सर्वात महत्त्वाचं असतं हे तुम्हाला विचारलं आहे. तर मेमरायझिंग हे स्किल बेस असू शकतं असं काही नाही. काहींना खूप गोष्टी पाठ असतात पण स्किल असेल असं नाही आहे, सोडून द्या. पहा, तुम्ही काही कॉलेजचे टॉपर जे असतात ना, खूप हुशार असतात पण त्यापेक्षा पण जास्त पैसे कोण कमवतात? जे कॉलेजमध्ये कधी आलेच नव्हते ते, बरोबर ना. जसं पहा, सिव्हिल इंजिनियर हुशार खूप असतो पण काही वेळेस, ठीक आहे, काही ठिकाणी तुम्ही पाहत असाल सिव्हिल इंजिनियर जेवढं कमवत नाही ना तेवढा एक साधा ठेकेदार पण कमवत असतो. कारण का? त्याला प्रॅक्टिकल माहीत असतं. सिव्हिलवाल्याला जास्त प्रॅक्टिकल माहीत नसतं. कालांतराने तो कमेल, पण नॉर्मली आपण काय म्हणतो, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकल ज्याने केलंय त्याला प्रॉपर ते पर्टिक्युलर गोष्टी जमते. मग स्किल बेस्ड एज्युकेशनचा हाच एम असतो की प्रॅक्टिकल त्याला माहीत पाहिजे. सिम्पल. म्हणून मेमरायझिंगचा काही संबंध येत नाही. कम्युनिकेशन याचा पण संबंध येणार नाही. प्रॅक्टिकल ॲबिलिटी याचा संबंध येईल. आता सांगितलं पहा, स्किल बेस म्हणजे काय, प्रॅक्टिकल तुम्ही गोष्टी केलेल्या पाहिजे, तर आपण स्किल बेस असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला स्किल देणार, म्हणजेच कुठलं स्किल, प्रॅक्टिकल स्किल देणार. सिम्पल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 47चा. नेक्स्ट क्वेश्चन 48 नंबर. स्किल बेस्ड एज्युकेशन इम्प्रूव्ह. आत्ताच सांगितलं पहा, स्किल बेस्ड एज्युकेशन काय वाढवतं? अरे काय वाढवणार आहे? स्किल बेस्ड एज्युकेशन प्रॅक्टिस वाढवतं. कशामार्फत? प्रॅक्टिकल मार्फत. म्हणजेच या ठिकाणी मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आहे पहा, प्रॅक्टिकल नॉलेज. कन्सेप्ट समजून घेतली ना, क्वेश्चन कसं येऊन द्या, तुम्हाला सोडवता येतो. स्किल बेस्ड एज्युकेशन तुम्हाला कळालं असेल. स्किल बेस म्हणजे काय, प्रॅक्टिकल गोष्टी शिकवायच्या, त्याला पण स्किल बेस असं म्हणतो. मग प्रॅक्टिकल नॉलेज असेल, प्रॅक्टिकल एक्सरसाइज असेल, ते सर्व त्यामध्ये येऊन जातं. म्हणून ऑप्शनवर फर्स्टच या ठिकाणी करेक्ट येईल. ओनली मार्क्स थिअरी काही संबंध नाही आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट आहे. आता 49 मध्ये काय म्हणले समजून घ्या. विच
body is responsible for coordination and maintenance of standard in higher education in India. म्हणजे हायर एज्युकेशन जे आहे इंडियामधलं त्याचं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी त्या संदर्भातलं कामकाज प्रॉपर वेने चालतंय का नाही हे पाहण्यासाठी कुठली बॉडी काम करते हे तुम्हाला विचारलंय. तर ऑप्शन फर्स्ट आहे NCERT. याचा फुल फॉर्म प्रॉपर वेने लक्षात ठेवा. NCERT जर म्हणलं तर याचा फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल ऑफ, ठीक आहे, द नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग असं याचा फुल फॉर्म आहे. हे स्कूल एज्युकेशन संदर्भात लक्षात ठेवायचं. आणि त्याचबरोबर शब्दशः अर्थ रिसर्च संदर्भात हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर NCTE म्हणलं तर नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. शब्द काय? टीचर एज्युकेशन म्हणजे टीचरशी निगडित हे लक्षात ठेवायचं. नंतर UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. सर्व युनिव्हर्सिटींना सर्व हायर एज्युकेशनना मेंटेन करण्यासाठी UGCचं काम चालतं हे आपल्याला कळालं. म्हणजेच आपलं जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ना ते ऑप्शन नंबर C एक करेक्ट आहे. पण बाकीचे ऑप्शन काय म्हणतायत हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ऑप्शन फर्स्ट तुम्हाला सांगितलं आहे, ऑप्शन सेकंड तुम्हाला सांगितला, आणि जो ऑप्शन थर्ड आहे AICTE हे मॅनेजमेंट संदर्भात हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे. म्हणजे टेक्निकल एज्युकेशन असेल, मॅनेजमेंट असेल त्या संदर्भातली ही बॉडी आहे. बाकी ओव्हरऑल जर आपण विचार केला तर सर्व हायर एज्युकेशनवर कंट्रोल UGCचं आहे. या सर्व बॉडींचे वैशिष्ट्य आहेत ते प्रॉपरली मी कोर्समध्ये सांगितलेले आहेत. मे बी तुम्ही कोर्स पाहिला असेल, त्यामधलं लेसन पाहिलं असेल, सर्वांबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरला मेसेज करून तुम्ही कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहू शकता. एका अँड्रॉइड ॲप्लिकेशनमार्फत तुम्हाला कोर्समध्ये ॲक्सेस दिला जातो. इन्फॉर्मेशन पहिल्यांदा पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर पेमेंट करून तुम्हाला कोर्स जॉईन करता येईल. पेपर फर्स्ट त्या ठिकाणी पूर्णपणे कव्हर होईल. आता नेक्स्ट क्वेश्चन 50 नंबरचा काय म्हणतोय समजून घ्या. NAAC ॲक्रेडिशन इन हायर एज्युकेशन फोकस मेनली ऑन. म्हणजे नॅकचं जे ॲक्रेडिशन आहे, NAAC जे मूल्यांकन करतं ना ते कशावर फोकस करतं ते विचारलंय. स्टुडंट एनरोलमेंटचं त्यांना काही जास्त घेणं देणं नाही आहे. इन्स्टिट्यूशनल क्वालिटी अँड परफॉर्मन्स याचं त्यांना घेणं आहे. ठीक आहे. म्हणजे इन्स्टिट्यूशनल क्वालिटी कशी आहे, ठीक आहे, इन्स्टिट्यूशनमध्ये जो परफॉर्मन्स आहे किंवा इन्स्टिट्यूटचा जो परफॉर्मन्स आहे स्टुडंटप्रती तो कसा आहे ते पाहतात NAACवाले. सिंपल. म्हणजे ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट येईल. फॅकल्टी सॅलरी स्ट्रक्चर त्यांना संबंध नाही. इन्फ्रास्ट्रक्चर ओनली याचा पण संबंध नाही आहे. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होण्यासाठी त्यांच्याकडून फंड दिला जाऊ शकतो ते वेगळे, पण ते नॉर्मली काय पाहतात हे महत्त्वाचं आहे. NAACवाले काय पाहतात? इन्स्टिट्यूशनल क्वालिटी पाहतात. ठीक आहे. आणि परफॉर्मन्स कशा पद्धतीचा आहे ते पाहतात. त्यात स्टँडर्ड कुठलं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. NAACचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिशन काउन्सिल. ठीक आहे. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिशन काउन्सिल असायचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 51. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम प्रायमरली प्रोमोट. ठीक आहे. म्हणजे CBCS याचा कशावर फोकस आहे हे तुम्हाला विचारलं आहे. तर ऑप्शन फर्स्ट आहे काय म्हणते पहा. स्टुडंट मोबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. येस. चॉईस बेस काय म्हणले? चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम म्हणजे विद्यार्थी जे सब्जेक्ट निवडल त्यानुसार त्याला क्रेडिट अलॉट केले जाणार आहे. म्हणजे चॉईस विद्यार्थ्याकडं. म्हणजेच काय? स्टुडंट मोबिलिटी आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे. आर्ट्सचा विद्यार्थी सायन्सचा विषय घेऊ शकतो, सायन्सचा विद्यार्थी आर्ट्सचा विषय घेऊ शकतो. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो? मोबिलिटी म्हणतो. कशासाठी? स्टुडंटच्या सब्जेक्ट निवडण्यामधले. बरोबर ना. स्टुडंटला फ्लेक्झिबिलिटी आहे, रेजिडिटी नाही आहे. एक्झामिनेशन सेंटर लर्निंग ही नाही आहे. ठीक आहे. टीचर सेंटर नाही आहे. या ठिकाणी ऑप्शन फर्स्टच करेक्ट येईल. स्टुडंट मोबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. स्टुडंटला त्यांना आवडतील ते सब्जेक्ट निवडू शकतात. ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 52. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर ए चॅलेंज टू हायर एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे हायर एज्युकेशन आहे इंडियामधलं त्यासाठी कुठल्या गोष्टींचं चॅलेंज आहे हे तुम्हाला विचारलं आहे. एक्सेस डिमांड याचं काही चॅलेंज नाही आहे. हायर एज्युकेशनला डिमांड कमी आहे. आपल्या इथं इंडियामध्ये खूप कमी विद्यार्थी हायर एज्युकेशनचं शिक्षण घेत आहेत. ठीक आहे. म्हणजेच जर तुम्ही पाहिलं ना पहिलीला खूप सारे विद्यार्थी असतात पण UGला PGला जाताना विद्यार्थी खूप कमी असतात. म्हणजे काही जास्त काही डिमांड नाही, कमीच आहे. हे चॅलेंज नाही आहे. हे आपल्याला उलटं वाढवायचं आहे. ठीक आहे. सोडून दे. ऑप्शन बी इक्विटी, ॲक्सेस आणि क्वालिटी. यस हे चॅलेंज आहे.
तुम्ही हायर एज्युकेशन पाहिलं असेल, काही विद्यार्थ्यांना PGमध्ये 80 मार्क मिळतात आणि एखादा XYZ कॉलेजचा विद्यार्थी असेल त्याला PGमध्ये सेम सब्जेक्ट घेऊन 60 मार्क मिळतात आणि दोघांचा जर इंटरव्ह्यू घेतला ना तर परफॉर्मन्स 60 वाल्याचा चांगला असतो काही ठिकाणी कम्पेअर टू 80. म्हणजे म्हणतो ना आपण जी क्वालिटी ना ती सर्वत्र सेम मेंटेन नाही हायर एज्युकेशनची. ठीक आहे, असेसमेंट असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील ते प्रॉपर मेंटेन केल्या जात नाहीये. मग क्वालिटी असेल, इक्विटी असेल किंवा ॲक्सेस असेल तो प्रॉपरली सर्व विद्यार्थ्यांना भेटत नाही हायर एज्युकेशनमध्ये आजही. म्हणून हा चॅलेंज करणारा मुद्दा आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. बाकी एक्सेसिव्ह ऑटोनॉमी नाही आहे हायर एज्युकेशनमध्ये. आत्ताही युनिव्हर्सिटीचं UGCचं कंट्रोल आहेच आणि ओव्हर फंडिंग पण नाही आहे. ठीक आहे, मग ऑप्शन नंबर जो सेकंड आहे तो आपल्या या ठिकाणी करेक्ट येईल. चॅलेंज म्हणलं तर इक्विटीचं चॅलेंज आहे. ठीक आहे, समानता आता आपल्याला पाहायला भेटत नाही आहे. ॲक्सेस म्हणजेच काही हायर एज्युकेशन सर्वत्र पसरलेलं नाही आहे. शाळा तुम्हाला गावोगावी दिसतील पण कॉलेजेस गावोगावी नाही आहे. आत्ता पण अनेक ठिकाणी शाळा आहेत पण कॉलेज नाही भेटत म्हणजे हायर एज्युकेशन कमी आणखी. ठीक आहे, आणि क्वालिटीचा तो खूप सारा इश्यू आहेच, तुम्हाला माहीत असेल. म्हणजे ही चॅलेंज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53. ट्रेडिशनल सिस्टीम सच ॲज गुरुकुल आर बेस्ट असोसिएटेड विथ. म्हणजे ट्रेडिशनल सिस्टीम आहे ना गुरुकुल हे कशाशी निगडीत येते हे तुम्हाला विचारलं आहे. नॉन फॉर्मल आहे का ते? नाही. ओरिएंटेड आहे का? येस, ओरिएंटेड एज्युकेशन येते. ठीक आहे, ओरिएंटल म्हणतो आपण त्याला, त्या प्रकारचं एज्युकेशन आहे. डिस्टन्स नाही आहे म्हणजे काय ऑनलाईन थोडं होतं गुरुकुल? नाही, सोडून द्या. डिस्टन्सचा अर्थ होतो ऑनलाईन, तसं काय नव्हतं, टेक्निकल नव्हतं. ठीक आहे, गुरुकुल हे ओरिएंटल एज्युकेशन आहे. ओरिएंटलचा अर्थ आपण म्हणू शकतो की पारंपरिक आहे थोडक्यात. ठीक आहे, बाकी कन्सेप्ट जी आहे ना ओरिएंटलची ती मी तुम्हाला कोर्समध्ये सांगितलेली आहे प्रॉपर वेने. कारण ओरिएंटल, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया असं टॉपिकच आहे तो आपण कव्हर केलेला आहे कोर्समध्ये. ठीक आहे, आता 54 नंबर क्वेश्चन डबल झाला आहे, डायरेक्टली 55 नंबर घेऊ. काय म्हणतोय क्वेश्चन समजून घ्या. कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया आर कॅरेक्टराइज बाय. ठीक आहे, म्हणजे कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम आहे इंडियामधले त्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल हे तुम्हाला विचारलं आहे. तर ओपन अँड डिस्टन्स मोड होते त्याचे? नाही. डिस्टन्स म्हणजे ऑनलाईन काही संबंध नाही. ट्रेडिशनल एज्युकेशन पारंपरिक म्हणजे काही ऑनलाईन वगैरे थोडं होतं, सोडून द्या, संबंध नाही. इनफॉर्मल नाही हो, पहिले खूप फॉर्मल होती गोष्टी. ठीक आहे, असं कुठेही एज्युकेशन वगैरे बंद होते, प्रॉपर वेनी व्हायच्या. ठीक आहे, सिटिंग अरेंजमेंट अशा सर्व गोष्टी प्रॉपर वेनी होत्या. इनफॉर्मल म्हणता येणार नाही. नेक्स्ट आहे फेस टू फेस क्लासरूम टीचिंग. हे करेक्ट येऊ शकतं, कारण जर आपण पूर्वी पाहिलं तर फेस टू फेस क्लासरूम टीचिंगच होतं फक्त, बाकी कुठल्या गोष्टी नव्हत्या त्या ठिकाणी. मग हे करेक्ट येऊ शकतं. ऑनलाईन सेल्फ लर्निंग, ऑनलाईनचा काही संबंधच नाही आहे, पूर्वी ऑनलाईन गोष्टी नव्हताच. ठीक आहे, मग फेस टू फेस या ठिकाणी मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन होऊन जाईल. ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट आहे, कारण कन्व्हेन्शनल पारंपरिक संदर्भातलं म्हणलं आहे. पारंपरिकमध्ये म्हणजे तुमचे आईवडील ज्यावेळेस शिकले त्यावेळेस फेस टू फेस होतं, शाळेमध्ये जायचं, शिक्षण घ्यायचं, घरी काही शिकवायला येत नव्हते, क्लास वगैरे नव्हतेच. ठीक आहे, म्हणजेच काय ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ कन्व्हेन्शनल हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. म्हणजे पारंपरिक हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट खालीलपैकी कुठलंही हे तुम्हाला विचारलं आहे थोडक्यामध्ये. ठीक आहे, पारंपरिक तर इग्नो हे पारंपरिक आहे का? तर याच्याबद्दल कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं, पण हे पारंपरिक नाही आहे. ठीक आहे, नॉट. का माहिती का? कारण या ठिकाणी ऑनलाईन गोष्टी सर्व. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ती. ठीक आहे, ऑनलाईन. आणि पारंपरिकमध्ये ऑनलाईन कुठं काही होतं का? नव्हतं. आपण आत्ताच पाहिलं ना, कन्व्हेन्शनल एज्युकेशन जर म्हणलं ना तर पारंपरिक, आणि पारंपरिक म्हणलं तर पहिले नेटच नव्हतं, तर ऑनलाईनचा काही संबंधच नव्हता, म्हणून निघणं हे येणार नाही. ऑप्शन बी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, ऑनलाईन नाही हो. नंतर स्टेट युनिव्हर्सिटी, यस हे करेक्ट येऊ शकतं. स्वयं पण ऑनलाईनचा पार्ट आहे म्हणून हे पण येणार नाही. हे ऑनलाईन आहे, हे ऑनलाईन आहे, हे पण ऑनलाईन आहे. फक्त ऑप्शन नंबर सी राहतो, कारण का स्टेट युनिव्हर्सिटी हे पारंपरिकमध्ये येईल. अलाहाबाद युनिव्हर्सिटी असेल, गुजरात युनिव्हर्सिटी असेल, किंवा आपली मुंबई युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असतील, या ठिकाणी पूर्वी पण गोष्टी शिकवल्या जात होत्या आणि आत्ता पण गोष्टी शिकवल्या जात आहेत. ठीक आहे, त्या पूर्वीपासून आहेत ना, त्या ठिकाणी फक्त ऑफलाईन पद्धतीने पण शिकवलं गेलेलं आहे. म्हणून काय स्टेट युनिव्हर्सिटी ज्या पण असतील आपल्या महत्त्वाच्या त्या सर्व पारंपरिकमध्ये येऊन जातात. ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल. सोपे क्वेश्चन आहेत, अवघड असं काही नाही, फक्त तुम्ही प्रॉपर वेळी सोडवायचे क्वेश्चन. आणि ज्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय त्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल की हा क्वेश्चन तर मला येत होता. ठीक आहे, म्हणजे काय सोपे वाटतात क्वेश्चन ऑटोमॅटिक. जसा आपला अभ्यास वाढेल ना, जसं तुम्ही गोष्टी पाहताल तसं सोपं वाटेल तुम्हाला सर्व गोष्टी.
आणि कोर्स वगैरे जॉईन केला तर मग टेन्शन घ्यायची गरज नाही, कोर्समध्ये तुमच्या सर्व गोष्टी कव्हर होतील. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 57. डिस्टन्स एज्युकेशन अँड ओपन लर्निंग फॉल अंडर. म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन असेल किंवा ओपन लर्निंग असेल हे कशाच्या आत येतं हे तुम्हाला विचारलं आहे. तर नॉन कन्व्हेन्शनलमध्ये येऊ शकतं, होल्ड करूया. ओरिएंटलमध्ये येणार नाही, हे पारंपरिकचंच एक पार्ट आहे. कन्व्हेन्शनल हे पण पारंपरिकचं एक पार्ट आहे म्हणून येणार नाही. टेक्निकल काय पार्ट आहे का? नाही, टेक्निकलमध्ये थोडे येतं ते. टेक्निकलमध्ये मॅनेजमेंटचे जे स्टडी आहेत ते येतात. ठीक आहे, मग नॉन कन्व्हेन्शनल हेच आपला आन्सर असणार आहे. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजेच काय? पारंपरिक, बरोबर ना. आणि डिस्टन्स एज्युकेशन म्हणलं, सॉरी, नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक, बरोबर ना. जे की म्हणू शकतो आपण आत्ताचे मॉडर्न आहेत. ठीक आहे, मॉडर्नला काय म्हणतो आपण? नॉन कन्व्हेन्शनल म्हणतो, कारण नॉन शब्द लागलेला आहे ना, हे समजून घेतलं पाहिजे. मग अपारंपरिक होतं. अपारंपरिक म्हणजे काय? ऑनलाईन वगैरे सर्व गोष्टी. सिम्पल आहे. डिस्टन्स एज्युकेशन ओपन लर्निंग हे ऑनलाईनचा पार्ट आहे थोडक्यात. आणि ऑनलाईन म्हणलं तर नॉन कन्व्हेन्शनल येईल. सिम्पल म्हणजे अपारंपरिक थोडक्यात. ऑप्शन नंबर काय? ए हा करेक्ट आहे, त्याला आपण मॉडर्न म्हणतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 58. विच इन्स्टिट्यूट इज द अपेक्स बॉडी फॉर नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग इन इंडिया. म्हणजे अपारंपरिक मधली सर्वात मोठी बॉडी कुठली आता सध्याची हे तुम्हाला विचारलंय. UGC ही कंट्रोल बॉडी, याचा काही संबंध येणार नाही. NCERT याचा पण संबंध येणार नाही. इग्नोचा या संबंध येईल का माहिती आहे का? कारण हे ऑनलाईन आहे. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी सर्वात मोठी युनिव्हर्सिटी म्हणून पण ओळखली जाऊ शकते ऑनलाईन क्षेत्रातली. ठीक आहे, मग ऑनलाईन क्षेत्रातली सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे. अपेक्स अर्थ काय होतो? अपेक्स म्हणजे पण मोठीच. ठीक आहे, मग इग्नो ही नॉन कन्व्हेन्शनलमध्ये सर्वात मोठी येऊ शकते, अपारंपरिक. ठीक आहे, मॉडर्नमध्ये ते इग्नो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल. क्वेश्चन प्रॉपरली समजून घ्या. कळत नसेल व्हिडिओ स्टॉप करा, तुम्ही वाचा, समजून घ्या. तरी नाही कळालं व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा, कळून घ्या. ठीक आहे, लक्षात घ्या. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे आत्ताचे मॉडर्न म्हणतो आपण त्याला, जे पूर्वीपासून आलेले नाही आहेत. मग इग्नो हे मॉडर्न आहे. सिम्पल. ऑप्शन नंबर काय? सी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 59. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इज. म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्रामचं मेन ॲडव्हान्टेज काय आहे ते तुम्हाला विचारलं आहे. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे आता लक्षात आला असेल ऑनलाईन, सिम्पल किंवा मॉडर्न म्हणतो आपण त्याला. तर ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, कंपल्सरी क्लासरूम अटेंडन्स. नॉन कन्व्हेन्शनल इग्नो वगैरे क्लासरूम अटेंडन्स लागते, कंपल्सरी लागत नाही ना. ज्यांना क्लासरूममध्ये यायला जमणार नाही तेच ऑनलाईन ॲडमिशन घेतात, याचा काही संबंध येणार नाही, सोडून द्या. ऑप्शन बी रिजिडिटी सर्क्युलर, याचा पण संबंध येणार नाही जास्त, इथं थोडं फ्लेक्झिबल असू शकतं. लिमिटेड कोर्स ऑप्शन्स. लिमिटेड कोर्स ऑप्शन पण नसतात, जेवढे ऑफलाईन आहेत ना तेवढे ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. लिमिटेड वगैरे तसं काही जास्त नाही आहे. ठीक आहे, अनलिमिटेड आहेत असं म्हणलं तरी पण चालेल. लिमिटेड म्हणलं हे चुकीचं आहे, लिमिटेड नाही आहे ते. ऑफलाईनला जेवढ्या सुविधा आहेत ना तेवढ्या ऑनलाईनला पण सुविधा आहेत, म्हणून हे पण आन्सर नाही, हे पण नाही, हे पण नाही. मग आता काय? ऑप्शन नंबर डी लर्नर सेंट्रिक अँड सेल्फ प्लेस लर्निंग. बरोबर ना. विद्यार्थ्याला वाटलं आथरून अंगावर घ्यायचं आणि व्हिडिओ पाहिजे तरी पण तो व्हिडिओ पाहू शकतो. सेल्फ प्लेस. ठीक आहे, म्हणजे त्याला जसं वाटेल पेस म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्याच्या सोयीनुसार त्याची जी जागा आहे त्याला जिथं वाटतंय तिथं लर्निंग घेऊ शकतो. तुम्ही जंगलात गेले, जंगलात पण लेक्चर पाहू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, लर्नर सेंट्रिक म्हणजे काय? लर्नरला त्याच्या वेळेने ते एज्युकेशन घेता येतंय, त्याला जास्त बंधन नाही आहे. ठीक आहे, टीचरच्या पद्धतीने गोष्टी चाललेल्या नाही आहेत, लर्नरच्या पद्धतीने चालल्यात, म्हणून त्याला लर्नर सेंट्रिक असं म्हणतात. ठीक आहे, मग नॉन कन्व्हेन्शनल म्हणलं ना तर मॉडर्न. आणि मॉडर्न एज्युकेशन म्हणलं तर आपण विद्यार्थ्यांना कसं शिकायचं आहे त्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करतो. आपल्याला कसं येतं हे महत्त्वाचं नाही आहे, विद्यार्थ्यांना काय हवं आहे ते महत्त्वाचं असतं. जसं पहा, अनेक जण म्हणतात की सर आम्हाला कोर्स आहे ना पूर्णपणे मराठीतनं हवा आहे, इंग्लिश आम्हाला जमत नाही, आम्हाला मराठीतनंच कोर्स पूर्णपणे करायचा, असं काही जण म्हणतात. ठीक आहे, आपल्याकडे दोन्ही अवेलेबल आहे, सोडून द्या पद्धत बरं. पण फक्त मराठीतनं जे अभ्यास करतायत ना त्यांचं थोडंसं पुढं अवघड होऊ शकतं. एक वेळेस आर्ट्स फॅकल्टीला थोडं आपण बाजूला ठेवू, पण कॉमर्स अँड सायन्स यांचं अवघड होईल. कारण ही जी पुढची पिढी येते ना ते सगळे इंग्लिश मिडियमवाले आहेत आणि त्यांना शिकवताना तुम्हाला थोडंफार इंग्लिश बॅकग्राऊंड माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही पूर्ण मराठीमधून असाल तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रॉपरली शिकवू शकत नाही. आणि कॉलेज काय म्हणणार? विद्यार्थ्यांना कसं हवं आहे तसं तुम्ही शिकवा, असं कॉलेज म्हणणार. ठीक आहे, मग असे विषय येऊ नये. विद्यार्थ्यां ओरिएंटेड आपल्याला सर्व गोष्टी चालाव्या लागतात.
कारण तुम्हाला माहीत असेल ॲडमिशन सर्वत्र कमी होत आहेत. कमी होण्यापेक्षा कॉम्पिटिशन वाढलेली कॉलेजमध्ये पण अनेक कॉलेजेस वाढलेत. ठीक आहे, विद्यार्थी संख्या दुसरीकडं प्रोफेशनल एज्युकेशन वगैरे त्या ठिकाणी चाललेली आहे. मग ह्याची इश्यू होत आहेत ना, त्या ठिकाणी कॉलेजला एकच असतं की विद्यार्थ्याला काय हवं आहे त्या पद्धतीने आपण गोष्टी केल्या पाहिजे. सिम्पल. मग लर्नर सेंट्रिक असतं ते, विद्यार्थ्याच्या ओरिएंटेड. तर लक्षात ठेवा, नॉन कन्व्हेन्शनल मॉडर्न हे विद्यार्थ्याला हवं आहे तसंही आणि सेफ पेस आहे, म्हणजे त्याला वाटत तर तो अभ्यास करू शकतो. नेक्स्ट आहे 60. ओरिएंटेड लर्निंग प्रोग्राम मेनली यूज विच लँग्वेज ॲज द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता ओरिएंटल म्हणलं तर काय, थोडं का पारंपरिक असं आपण थोडक्यात म्हणू. ठीक आहे, कन्सेप्ट वेगळी ॲक्च्युली ती, पण पारंपरिक म्हणू आपण ओरिएंटल. ठीक आहे, पूर्वीचं एज्युकेशन ते लर्निंग, म्हणजे त्यामध्ये जे लर्निंग व्हायचं ना, त्यामध्ये कुठली लँग्वेज यूज करायची हे तुम्हाला विचारलं आहे. इंग्लिश ओनली, फक्त इंग्लिश यूज करायची नाही हो, संस्कृत वगैरे होती ना आपल्याकडं, याचा काही संबंध आहे का, सोडून द्या. रिजनल लँग्वेज ओनली, तसंही नव्हतं. तुम्ही पुण्यामध्ये राहा किंवा UPला राहा, तिथं पण संस्कृतमधनं शिकवलं जायचं. ठीक आहे, म्हणजे तुमची भाषा रिजनल कुठली हे नव्हते पाहत, तुम्हाला काही काही लँग्वेज त्या ठिकाणी होत्याच. मग हे पण ऑप्शन चुकीचे आहे, कारण ओनली म्हणलं, इथं पण ओनली म्हणलं, इथं पण ओनली म्हणलं, इथं पण ओनली म्हणलं आहे. आणि सरांनी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी ओनली असतं ना ते 99% ऑप्शन काय असतं, रॉंग असतं, असं मीच सांगितलं होतं. पण या ठिकाणी काही चारही पण ऑप्शनला ओनली, मग सर्वच रॉंग आहे का, नाही. एक तरी आपल्याला निवडावं लागेल ना, आता कुठलं निवडणार. इंग्लिश तर येणार नाही, रिजनल येणार नाही, हिंदी तर येणार नाही हे आपल्याला माहिती. हिंदी काय पूर्वी सर्वत्र होतीच असं काही नाही आहे. संस्कृत होती, पाली लँग्वेज होती. ठीक आहे, बुद्धिस्टममध्ये, तर याचा काही जास्त संबंध येणार नाही हिंदीचा, कारण तुम्हाला ओरिएंटल म्हणलं आहे, ओरिएंटल पूर्वीचं. ठीक आहे, त्याबद्दल बोललेलं आहे. मग क्लासिकल लँग्वेज ओनली हे या ठिकाणी आन्सर येऊ शकतं, कारण क्लासिकलचा अर्थ होतो की पूर्वीपासनं किंवा पूर्वीचं. ठीक आहे, थोडक्यात मग क्लासिकल लँग्वेज ओनली हे आन्सर या ठिकाणी करेक्ट येऊ शकतं. रिपीट करेल, एकही ऑप्शन मोस्ट अप्रोप्रिएट नाही आहे. ए पण नाही आहे, बी पण नाही, सी पण नाही, डी पण नाही आहे. ॲक्युरेट म्हणून आपण एकदम पूर्ण असं एक नाही, कारण ओनली शब्द वापरला, फक्त एकच असं नाही होऊ शकत. पण त्यातल्या त्यात जर आपण अभ्यास केला ना, आपल्याला एकच निवडायचं आहे. आपण काही क्वेश्चन सोडून देणार आहे का, नाही. क्वेश्चन बाद झाला तर झाला, पण आत्ता आपल्याला एक निवडायचा. मग इंग्लिशला आपण स्किप करू शकतो, हिंदीला आपण स्किप करू शकतो, राहिले 2 ऑप्शन. मग 2पैकी रिजनलचे जास्त काही संबंध येणार नाही. क्लासिकल, ओरिएंटल म्हणलं, क्लासिकल म्हणलं, थोडेसे जुळते शब्द, बरोबर ना. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी करेक्ट येतो. क्लासिकल म्हणजे पाली लँग्वेज, संस्कृत लँग्वेज ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे, इथे म्हणलं आपण संस्कृत, पाली, अरेबिक, पॅरिसन. ठीक आहे, हे सर्व क्लासिकल लँग्वेज आहेत, म्हणजेच ओरिएंटल एज्युकेशन याच लँग्वेजमध्ये होतं. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी करेक्ट येईल. एक्झामिनेशनसाठी लक्षात ठेवा बरं का, क्लासिकल लँग्वेज, ओरिएंटल एज्युकेशन किंवा ओरिएंटल लर्निंग, सिम्पल. तर फ्रेंड, आज आपण टोटल 60पर्यंत क्वेश्चन डिस्कशन केलेले आहेत. या पुढचे क्वेश्चन नेक्स्ट सेशनमध्ये आपण कव्हर करूया. जर तुम्हाला पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल किंवा कॉमर्स या सब्जेक्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. पेपर फर्स्ट तुमचा प्रॉपर वेने डीपमध्ये कव्हर होईल विथ प्रॅक्टिस. पूर्णपणे आपण सिलेबस कव्हर करतो आणि त्यानंतर त्या संदर्भातले डेमो पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. MCQच्या मॉक टेस्ट असतील, क्विज असतील त्या देखील प्रोव्हाइड करतो आणि प्रिव्हियस इयर प्लस एक्सपेक्टेड MCQ देखील सोडून घेतो. हे तर आहेच, आणि पूर्ण सिलेबस पण. ठीक आहे, तो आपण कव्हर करतो कन्सेप्च्युअली कंटेंटनुसार. या सर्व गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये अवेलेबल केल्या जातात. यावर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. पेपर फर्स्टसाठी आपला प्रॉपर कोर्स अवेलेबल आहे, ॲज वेल ॲज कॉमर्ससाठी पण कोर्स अवेलेबल आहे. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.